तर आज आपण पाहणार आहोत मानव विकास निर्देशांक आणि भारत. अतिशय महत्वाचा असा विषय आहे की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स अँड इंडिया काय आहे. कधी ऐकलाय का शब्द आपण? HDI मानव विकास निर्देशांक. जसे की आपण याच्या आधी पाहिले की आर्थिक विकासाचे निर्देशांक, की देशाचा आर्थिक विकास झाला आहे किंवा नाही, याचं मेजरमेंट कोणत्या घटकाच्या माध्यमातून होतं? तर आर्थिक विकासाच्या निर्देशांकाच्या माध्यमातून होतं. मग ते आर्थिक विकासाचे निर्देशांक कोणते? मग ते आपण वेगवेगळे घटक आपण पाहिले. तसंच मानवाच्या सर्वांगीण विकासाचं मोजमाप जर करायचं असेल, मानवाच्या सर्वांगीण विकासाचं मेजरमेंट करायचं असेल, मापन करायचं असेल, तर मानव विकास निर्देशांक ही संकल्पना उपयोगात आणली जाते, वापरली जाते. ही माणसाचा विकास झाला का नाही, व्यक्तीचा विकास झाला आहे किंवा नाही, व्यक्तीचा म्हणजे देशातील व्यक्तीचा किंवा देशातील मानवाचा विकास झाला किंवा नाही, झाला तर किती झाला आणि झाला नाही तर का झाला, याचं मोजमाप करण्यासाठी, याचं मापन करण्यासाठी जी संकल्पना विकसित करण्यात आली ती संकल्पना म्हणजे मानव विकास निर्देशांक. त्यालाच आपण म्हणतो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आता ही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काय आहे? तर UNDP म्हणजे काय? संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांच्याद्वारे तयार केला गेलेला हा निर्देशांक आहे की या निर्देशांकाच्या माध्यमातून देशाच्या आणि देशातील मानवाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचं मोजमाप या संकल्पनेच्या माध्यमातून केलं जातं. ही संकल्पना ह्या UNDP च्या द्वारे तयार केलेला हा निर्देशांक आहे, ते म्हणजे HDI. आता ह्या निर्देशांकामध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत? तर मानवाच्या सामाजिक आर्थिक विकास किती का झाला नाही, कारण काय, याचं विश्लेषण, याचं मोजमाप, याचं मूल्यमापन, जी संकल्पना करते, जे इंडिकेटर करते, जो घटक करतो, तो म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. तर 1990 मध्ये काय झालं बघा की HDI चा पहिला अहवाल हा प्रकाशित झाला. आता हा अहवाल HDI चा मानव विकास निर्देशांकाचा अहवाल तयार करण्याचं जे पहिलं श्रेय जे आहे हे पाकिस्तान मधील अर्थशास्त्रज्ञ महबूब उल हक याने मानव विकास निर्देशांकाची संकल्पना विकसित केली, डेव्हलप केली. HDI, this concept is developed by economist महबूब उल हक. ह्याने संकल्पना काय केली? डेव्हलप केली. आणि 1998 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर अमर्त्य सेन यांनी क्षमता दृष्टिकोनाच्या आधारे ही मानव विकास संकल्पना विकसित केली. म्हणजे थोडक्यामध्ये असं आपल्याला म्हणता येतं की HDI ही संकल्पना पाकिस्तानचे अर्थशास्त्रज्ञ महबूब उल हक आणि भारतीय अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर अमर्त्य सेन यांच्या माध्यमातून तयार झालेली ही संकल्पना आहे, हा निर्देशांक आहे. आता तसा या 1990 पासून मी म्हणालो होतो की ह्याच्यापूर्वी देखील 1990 पासून दरवर्षी नियमितपणे मानव विकास निर्देशांकाचा अहवाल हा प्रकाशित होत असतो. म्हणजे दरवर्षी मानवाचा विकास हा कसा झाला
जागतिक स्तरावर कसा आहे या निर्देशांकाच्या द्वारे त्याचं मूल्यमापन केलं जातं नियमितपणे दरवर्षी. म्हणून जे मानव संसाधनाचा जो काही विकास आहे किंवा मानव संसाधनाच्या विकासाच्या पातळीचं जे काही मूल्यमापन आहे हे दरवर्षी या अहवालाच्या माध्यमातून केलं जातं आणि मग जागतिक स्तरावर ठरवलं जातं की आपला मानवाचा विकास जागतिक स्तरावर जे विविध प्रकारचे देश आहेत मग त्याच्यामध्ये उच्च मानव विकास निर्देशांक असणारे देश असतात, काही मध्यम मानव विकास निर्देशांक असणारे काही देश असतात, काही न्यूनतम मानव विकास निर्देशांक काही देश असतात आणि काही अतिउच्च मानव विकास निर्देशांक ज्यांचा आहे असेही काही देश असतात. म्हणजे असे काही देशाचे गट असतात. मग ह्या गटामध्ये दरवर्षी आपण कशा पद्धतीने सुधारणा केलेली आहे आणि आपण कोणत्या गटामध्ये आलेले आहोत हे आपल्याला ठरवता येतं. आणि म्हणून दरवर्षी देशाची आर्थिक आणि सामाजिक सुधारणा, मानव कल्याणाची, त्याच्या प्रगतीची त्याचं अवलोकन केलं जातं आणि पुढील वर्षामध्ये त्यामध्ये कशा प्रकारच्या सुधारणा करणं, त्यासाठीचे प्रयत्न करणं, त्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना, त्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम हे राबवले जातात. आणि म्हणून HDI मध्ये काय होतं की ह्या जागतिक स्तरावरच्या ह्या 4 जे गट आहेत, अतिउच्च, उच्च, मध्यम आणि न्यूनतम, ह्या 4 गटामध्ये आपण कुठे येतो याचा विचार त्या ठिकाणी केला जातो. जसं की सांगता येईल की आता जवळपास जागतिक स्तरावर 193 देशाचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काढला गेलेला आहे. त्याच्यामध्ये भारताचा नंबर हा 134वा होता. म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा जो इंडेक्स आहे तो 0.644 होता. म्हणजे 644 हा 4 गटाचा विचार जर केला तर आपण मध्यम मानव विकास निर्देशांकाच्या श्रेणीमध्ये किंवा गटामध्ये आपण मोडतो. बरोबर. आणि म्हणून हे मानव विकास निर्देशांकाच्या द्वारे काय केलं जातं तर मानवाच्या विकासाचं, मानवाच्या आर्थिक सामाजिक विकासाचं मोजमाप केलं जातं. मग आता ह्याची जी रचना आहे की मानव विकास निर्देशांक आणि त्याचे घटक कोणते आहेत की त्या घटकाच्या द्वारे मानव विकास निर्देशांक हा किती आहे आणि त्याच्याद्वारे आपण ह्या 4 गटापैकी आपण मध्यम गटामध्ये कसे आलेले आहोत हे आपण त्या घटकाचा विचार केला, त्याचा अभ्यास केला, त्याच्यावर आपल्याला सांगता येतं. पण मानव विकास निर्देशांकाच्या द्वारे देशाचे आर्थिक प्रगती सोबतच सामाजिक विकास हा कितपत साध्य झाला हे देखील आपल्याला त्या मानव विकास निर्देशांकातील घटकाच्या माध्यमातून स्पष्ट करता येऊ शकतं. मग मानव विकास निर्देशांकाची रचना कशावरून ठरते, मानव विकास निर्देशांकाचे घटक कोणते आहेत तर त्याचा विचार आपण करू. पण मानव विकास निर्देशांकाचे घटक प्रामुख्याने 3 आहेत. एक म्हणजे शैक्षणिक प्रगती, दुसरा आहे आयुर्मान आणि तिसरा आहे राहणीमान. बरोबर. आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे एक सांख्यिकीय साधन आहे की ज्याचा उपयोग सर्वांगीण विकासाचं मोजमाप करण्यासाठी केला जातो. मग आता ह्या HDI चे घटक कोणते, शिक्षण. आता शिक्षण कोणतं आणि कसं तर शिक्षणाचा स्तर काय आहे याचा विचार केला जातो. शिक्षण घेण्याचं वय काय आहे आणि किती असावं, शिक्षण घेत असताना शिक्षणाचा कालावधी किती आहे, अभ्यासक्रमाचे कालावधी कसे आहेत, त्याचा आउटपुट काय आहे. मानव विकास निर्देशांकाचा पहिला घटक आहे शिक्षण.
याच्यावरनं त्याचा निर्देशांक ठरतो. आरोग्य, आरोग्य कसं असलं पाहिजे हे कशावर ठरतं? आयुर्मान. त्या देशामध्ये अवेलेबल होणाऱ्या फॅसिलिटीज, हेल्थ केअरच्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत, ह्या फॅसिलिटीज त्याच्यावरनं आरोग्य ठरतं. त्याच्यानंतर आहे जीवनमान, लाईफस्टाईल. हे 3 घटक जे आहेत, या 3 घटकावरून आपल्याला आपल्या देशाचा मानव विकास निर्देशांक काढता येतो. मग या तिघांची भारतातील स्थिती आपल्याला पहिले विचारात घ्यावी लागते. जसं की लोकांचा आरोग्याचा विचार जर केला तर माणसाचा विकास झाला म्हणजे त्याचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे, तो निरोगी असला पाहिजे, त्याचं लाईफलाईन जास्त असली पाहिजे. आयुर्मान हे त्याचा निकष आहे. आयुर्मान जास्त कोणाचं असते? जो निरोगी असतो तो. निरोगी कोणता असतो? जो पोषक खातो तो. पोषक कोण खातो? ज्याला मिळतो तो खातो. मिळतं कोणाला? ज्याच्याकडे पैसे असतील त्याला, ज्यांचं उत्पन्न असेल त्याला. उत्पन्न कोणाकडे असतं? त्याला रोजगार मिळतो त्याला. रोजगार कोणाला असतो? ज्याला शिक्षण मिळालं त्याला. म्हणून शिक्षण हे देखील मानव विकास निर्देशांकाचा अतिशय महत्वाचा असा घटक आहे. म्हणून देशातील लोकांच्या ज्ञानामध्ये होणारी वाढ हे देशाच्या विकासाचा निर्देशांक आहे. आता ज्ञान मिळालं पाहिजे, शिक्षण मिळालं, मग शिक्षणाचा उपयोग ज्ञानाच्या माध्यमातून करायचा. ज्ञान आणि शिक्षणाचा फार जवळचा संबंध आहे. म्हणजे शिक्षणाच्या मूल्यांकनासाठी देशातील साक्षरता वाढली पाहिजे. डुप्लिकेट साक्षरता नको भाऊ आपल्याला. फक्त सही केली म्हणजे तो साक्षर आहे. आपल्या देशामध्ये असं किती टक्के साक्षरता डुप्लिकेट आहे मग, की ज्याला फक्त सही करता येते त्याचा समावेश साक्षरतेमध्ये आहे. लिहिता वाचता येत नाही, फक्त खंडूराम धोंडूराम एवढं नाव लिहिता येत झाला तो साक्षर. ही साक्षरता नकोय ना आपल्याला. त्याला लिहिता यायला पाहिजे, त्याला वाचता यायला पाहिजे, त्याला समजून सांगता यायला पाहिजे, त्याला ज्ञानाचे 2 धडे दुसऱ्यांना देता आले पाहिजे. म्हणजे शिक्षणाच्या मूल्यमापनासाठी साक्षरता आणि शिक्षणामध्ये व्यतीत केलेली वर्ष ही देखील तेवढीच महत्वाची आहेत. म्हणजे किती वर्ष शिक्षण घेतलं? 2 वर्ष शिक्षण घेतलं आणि शाळा सोडली. BA अर्धवट केला आणि BA सोडून दिलं. MA अर्धवट केला आणि शिक्षण सोडतोय, म्हणजे अंडर ग्रॅज्युएट हाफ. आणि मग आपल्याला सांगता येतं की शिक्षणाचा दर्जा हे मानव विकास निर्देशांकातील अतिशय महत्वाचा असा निर्देशांक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मी म्हणालो की जीवनमानाचा दर्जा, लोकांच्या राहणीमानाचा दर्जा हा त्यांच्या वस्तू आणि सेवा यांच्या उपभोगावर अवलंबून असतो. जीवनमानाचा स्तर जर ठरवायचा असेल तर दरडोई उत्पन्न विचारामध्ये घेतलं जातं. आणि देशातील किंमत पातळी भिन्न असते. म्हणून दरडोई उत्पन्नाच्या द्वारे, क्रयशक्तीच्या द्वारे देशातील लोकांचा राहणीमानाचा दर्जा अवलंबून असतो. मानव विकास निर्देशांक हा दीर्घ आणि निरोगी आरोग्यावर अवलंबून असतो. ज्ञानाची सुगमता आणि शिक्षण आणि चांगल्या दर्जाचं राहणीमान या मूलभूत घटकांचं संमिश्रण म्हणजेच मानव विकास निर्देशांक. आता हा निर्देशांक या 3 घटकांवर समान भर देऊन काढला जातो. आता या 3 पैलूंना 0 ते 1 या दरम्यान त्याला प्रमाणित केलं जातं आणि तिघांची सरासरी काढून मानव विकास निर्देशांकाचं मूल्य 0 आणि 1 याच्या दरम्यान निश्चित केलं जातं. निर्देशांक जर 1 आला असेल तर समजायचं की मानव विकास निर्देशांक चांगला आहे. निर्देशांक जर 0 आला असेल तर मानव विकास निर्देशांक फार खाली आहे. जगातील देशाची क्रमवारीता उतरत्या क्रमानुसार
1 पासून 0 प्रमाणे गुणानुक्रमित लावली जाते. थोडक्यात मानव विकासाच्या स्तरानुसार जगातील देशाचे क्रमांक ठरवण्यासाठी जो निर्देशांक वापरला जातो तो निर्देशांक म्हणजेच मानव विकास निर्देशांक होय. आता या मानव विकास निर्देशांकाचं मूल्यमापन करण्यासाठी मी म्हटलं की 3 निर्देशांक फार महत्वाचे आहेत. एक म्हणजे जीवन आयुर्मान निर्देशांक, दुसरा आहे शैक्षणिक निर्देशांक आणि तिसरा आहे उत्पन्न निर्देशांक. आता या तिघांची बेरीज करून सरासरी मानव विकास निर्देशांकाचं मूल्यमापन किंवा त्याचं मूल्य काढलं जातं. आणि हे मानव विकास निर्देशांकाचं मूल्य काढण्यासाठी तिघांचं मूल्य किमान आणि कमाल अशा पद्धतीने निश्चित केलं जातं. जसं की जन्माच्या वेळी अपेक्षित असणारं वय म्हणजेच आयुर्मान, म्हणजे कमीत कमी आपण किती वर्ष आणि जास्तीत जास्त किती वर्ष टिकतो हे एक महत्वाचं आहे. आणि शिक्षण म्हणजे साक्षरता 0 पासून ते 100% पर्यंत किती टक्के आहे, साध्य किती केली. टार्गेट आहे 100%, पण साध्य 85 वर्ष लाईफलाईन आहे, पण जगलो किती वर्ष. दरडोई उत्पन्न कमीत कमी $100 आणि जास्तीत जास्त 40च्या वर मिळवतो किती. ह्या तिघांच्या निर्देशांकांची बेरीज करून सरासरी मूल्य काढून मानव विकास निर्देशांक काढला जातो. आणि तो काढला गेलाय 1990 मध्ये. तो 0.434 आलेला आहे. 2022 मध्ये तो 6.44 आलेला आहे आणि 23-24 मध्ये तो आताही 0.644 आहे. म्हणजे आपण आता 134व्या क्रमांकावर आहे. तर 1900 म्हणजे 2024 आणि 25चा कालखंड जर विचारात घेता तर आता आपला मानव विकास निर्देशांक हा 193 देशापैकी 130व्या क्रमांकावर आपण आहोत. हळूहळू मानव विकास निर्देशांक काढण्यासाठी आपण त्या काही 3 इंडिकेटर्स वर आपण चर्चा करतोय. मानव विकास निर्देशांकामध्ये जे 3 निर्देशांक आहेत, जीवन आयुर्मान निर्देशांक, शैक्षणिक निर्देशांक आणि सकल राहणीमान निर्देशांक जो आहे, ह्या तिघांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तर जीवन आयुर्मान निर्देशांकामध्ये आपण असं म्हणालो होतो की जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती वर्ष आपण जगतो. आपण निर्धारित केलेलं आहे 85 वर्ष. 85 वर्षाच्या आतमध्ये किंवा 85 वर्षाच्या बाहेर आपण जगतो का. म्हणजे 85 वर्ष हे कमाल वय झालं आणि 25 वर्ष हे किमान वय झालं. म्हणजे 25 वर्षाच्या नंतर 85 वर्षापर्यंत आपल्याला टिकायचं असेल, आपल्याला जगायचं असेल तर आपलं लाईफस्टाईल कशी असली पाहिजे, आपलं पोषण आहार कसा असला पाहिजे, त्यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं, त्यावर आपलं कमाल वय अवलंबून असते. त्याच्यानंतरची गोष्ट आहे की शैक्षणिक निर्देशांक. आता शैक्षणिक निर्देशांक प्रामुख्याने 2 संदर्भामध्ये काढला जातो. म्हणजे शैक्षणिक निर्देशांकाचं मापन करत असताना 25 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयातील लोकांनी शिक्षणामध्ये सरासरी
किती वर्ष व्यतीत केलेली आहेत. म्हणजे माणूस जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत शिकू शकतो आणि किती वर्षापासून त्याने सुरुवात केलेली आहे. म्हणजे यासाठी आपल्याला 2/3 असा भार दिलेला आहे. लहान मुलं, तरुण यांनी 25 वर्षापर्यंत शिक्षणामध्ये सरासरी वय व्यतीत केलेली असेल तर प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाला 1/3 एवढा भार दिलेला आहे. आणि या दोघांची एकत्रित मूल्य विचारामध्ये घेऊन 0 ते 100 असं कमाल मूल्य विचारामध्ये घेतलेली आहेत. त्याच्यानंतरचा निर्देशांक आहे राहणीमान निर्देशांक. आता हे राहणीमान कशावर अवलंबून आहे तर त्याची जी काही खरेदी शक्ती आहे, जी काही पर्चेसिंग पॉवर आहे, जी काही क्रय शक्ती आहे, या क्रय शक्तीची समता विचारामध्ये घेऊन राहणीमानाची पातळी ठरवण्यासाठी किमान $100 आणि जास्तीत जास्त 40,000 किंवा 40,000पेक्षा जास्त डॉलर विचारामध्ये घेतलेले आहेत. आता हे डॉलर 2005 आधारभूत वर्ष विचारामध्ये घेऊन मांडलेला आहे. आता हे तीनही निर्देशांकाची चल विचारामध्ये घेऊन आपल्याला मानव विकास निर्देशांक काढता येऊ शकतो. ओके, मग आता या तिघांचं मूल्य आपल्याला विचारामध्ये घ्यायचंय. म्हणून HDI बरोबर P1 प्लस P2 प्लस P3. P1 म्हणजे आयुर्मान निर्देशांक, P2 म्हणजे शैक्षणिक निर्देशांक आणि P3 म्हणजे उत्पन्न निर्देशांक किंवा राहणीमानाचा निर्देशांक. आता या तिघांची बेरीज अपॉन 3 मीन्स HDI. म्हणजे HDI चा फॉर्म्युला काय, HDI इज इक्वल टू P1 P2 P3 डिवायडेड बाय 3. ओके, P1 मीन्स आयुर्मान, LEI लाइफ एफिशिएंसी इंडेक्स. शैक्षणिक निर्देशांक एजुकेशनल इंडेक्स मीन्स EI. and income index mean living of standard index GI किंवा इन्कम इंडेक्स II. या तिघांची काय करायची, बेरीज करायची. कशाची, जीवन आयुर्मान निर्देशांक, शैक्षणिक निर्देशांक, राहणीमानाचा निर्देशांक भागिले 3. आता 2010च्या नंतर मानव विकास निर्देशांक काढण्याची मोजमापाची पद्धत आली आणि त्या पद्धतीनुसार 2019 मध्ये भारताच्या मानव विकास निर्देशांकाचं मोजमापन करण्यात आलं. ते कशा पद्धतीने केलं आपण ते पाहू. जन्मता आयुर्मानाचं वय किती आहे, 69.7. अपेक्षित शालेय वय 12.2 वर्ष आणि सरासरी शालेय वर्ष 6.5 वर्ष. आणि क्रय शक्तीनुसार डॉलर मध्ये दरडोई उत्पन्न 6,681.0. आता काय करायचं, यांची बेरीज करायची. मग आयुर्मान निर्देशांक काढत असताना त्याचं सूत्र काय, आयुर्मान निर्देशांकाचं तर जास्तीत जास्त वय किती आहे 69.7 आणि किमान वय किती आहे 20 वर्ष. म्हणजे किमान वय म्हणजे कमाल वयामधून किमान वय वजा करायचं. ओके, आता कमाल वय किती आहे 85 वर्ष. म्हणजे आपण जास्तीत जास्त किती गृहीत धरलं होतं 85 वर्ष. म्हणजे 85 वर्ष आपण टिकू शकेल, पण टिकलो किती 69.7. मग 69.7 मायनस 20 म्हणजे कमीत कमी तर किती आलं, ज्या टिकायचं होतं किती 85 वर्ष. म्हणजे 85.0 मायनस 2. मग त्याचा आता निर्देशांक किती आला 0.7646. मग आयुर्मान निर्देशांक किती आला 0.7646. आता आपण काढूया
एज्युकेशन इंडेक्स, शैक्षणिक निर्देशांक. मग आता शैक्षणिक निर्देशांकामध्ये अपेक्षित शालेय वर्ष निर्देशांक किती आहे? 12.2 वजा 0 भागिले 18.0 याचा निर्देशांक किती येईल? 0.67 म्हणजे 6777. आता शालेय वर्ष निर्देशांक 6.5 मायनस 0 भागिले 15.0 याचा निर्देशांक किती येईल? 0.4333. मग आता या दोघांची बेरीज करायची. कशाची? शैक्षणिक निर्देशांकाची. शैक्षणिक निर्देशांकाची बेरीज करत असताना काय आता केलं आपण? 0.6777 प्लस 0.4333 भागिले 2. तर ह्याचा शालेय निर्देशांक किती आला? 0.5555. ओके, म्हणजे आता आपण दोन निर्देशांक काढले, आयुर्मान निर्देशांक आणि शैक्षणिक निर्देशांक. आता काढणार आहोत आपण राहणीमान निर्देशांक किंवा त्याला आपण म्हणूया उत्पन्न निर्देशांक. ह्याचा लाभ किती आला? 6681 मायनस 100. त्याच्यानंतर 75,000 मायनस 100. त्याचा इंडेक्स किती आला? 0.6347. आता आपल्याला HDI काढायचा आहे. आता मानव विकास निर्देशांक काढायचा आहे. कसा काढणार? HDI सांगायचं की तिघांची बेरीज केली, त्याला भागिले 3 दिलं, किती आला? 0.645. 0.645. मग आता 0.645 हा खालीचा इंडेक्स आहे 2019चा. बघा आता या 2019च्या मानव विकास निर्देशांकाच्या द्वारे 189 देशांची क्रमवारीता काढण्यात आली आणि त्यामध्ये वेगवेगळ्या देशांचं मानव विकास निर्देशांक काढण्यात आला. मग त्यामध्ये अतिउच्च उत्पन्न गट जे आहेत यांचा मानव विकास निर्देशांक होता 0.8 आणि त्यापेक्षा जास्त. राईट. आणि उच्च मानव विकास गट होता 0.7 ते 0.799. मध्यम मानव विकास गट होता 0.550 ते 0.699. आणि अल्प मानव विकास गट होता तो 0.550 पेक्षा कमी. म्हणजे भारताचा मानव विकास निर्देशांक हा मध्यम मानव विकास गटामध्ये मोडलेला आहे. म्हणून जगामध्ये 1919 मध्ये 3 देशांचं वर्गीकरण यामध्ये केलं गेलेलं आहे की त्याचं जो निर्देशांक आहे तो अति उच्च उत्पन्न गट जे आहेत किंवा अति उच्च मानव विकास निर्देशांक असणारे जे गट आहेत त्यामध्ये 0.8 पेक्षा जास्त. म्हणजे मानव विकास निर्देशांकाचा विचार जर केला तर 0.957 एवढा मानव विकास निर्देशांक हा स्वित्झर्लंडचा होता, आयर्लंडचा होता. हे 0.957 आणि प्रथम क्रमांकावरचा देश होता 2019 मध्ये तो म्हणजे नार्वे. म्हणजे नार्वेच्या नंतर ज्याचा मानव विकास निर्देशांक हा जास्त होता ते देश आहेत आयर्लंड आणि स्वित्झर्लंड. म्हणजे पहिल्यांदा नार्वे, आयर्लंड आणि स्वित्झर्लंड आणि त्याच्यानंतर नंबर लागतो तो हाँगकाँग आणि आइसलँडचा. उच्च मानव विकास गटामध्ये 0.7 ते 0.799 या गटामध्ये आहे सौदी अरेबिया, रशिया, बल्गेरिया, मलेशिया आणि क्युबा अशा 53 देशांचा समावेश हा उच्च मानव विकास गटामध्ये केला गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर समावेश होतो तो म्हणजे मध्यम मानव विकास गटातील देशांचा. याच्यामधल्या देशांचं
मानव विकास निर्देशांक कॅल्क्युलेट करण्यात आला होता 0.5 से 99, तो 0.6 से 99. यामध्ये देश आहेत मालदीव, भारत, इजिप्त, इंडोनेशिया, व्हिएतनाम, पाकिस्तान, बांगलादेश आणि असे 37 देशांचा समावेश हा या मध्यम गटातील होतो. भारताचा नंबर यामध्ये 0.6 से 45 असल्याने भारताचा क्रमांक या मध्यम मानव विकास गटामध्ये करण्यात आलेला आहे 2019च्या मानव विकास निर्देशांकानुसार. कमी मानव विकास गट आहेत की ज्यांचा निर्देशांक 0.5 से 50 पेक्षाही कमी आहे. या देशामध्ये अनेक देशांचा समावेश होतो, ज्यामध्ये नायजेरिया असेल, सोमालिया असेल, कांगो असेल, सिरिया असेल किंवा अंगोला असेल, टांझेनिया असेल, कॅमरून असेल, हैती असेल, छाड, मध्यम आफ्रिकीय गणराज्य असतील, नायजर, अशा एकूण 33 देशांचा समावेश हा या अतिशय कमी मानव विकास गटांमध्ये होतो. 15 डिसेंबर 2020 मध्ये प्रकाशित मानव विकास निर्देशांक हा तयार करण्यात आला. त्यामध्ये अति उच्च उत्पन्न गटामध्ये जे देश होते त्याचा मानव विकास निर्देशांक होता 0.7 से 58 आणि अति निम्न स्तरावरचे मानव विकास गट होता तो होता 0.6 से 46 पेक्षाही कमी. अशा पद्धतीने हा मानव विकास निर्देशांक आपल्याला या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. आता दुसरी गोष्ट आपल्याला लक्षामध्ये घेते की सध्या मानव विकास निर्देशांकाचा विचार केला 2025 मध्ये तर आपल्या भारताचा नंबर 193 देशापैकी 130 हा आपला मानव विकास निर्देशांक आपला 0.6 से 85 एवढा आलेला आहे. 6 से 85 म्हणजे जवळपास आपण तरीही देखील आपण मध्यम मानव विकास गटामध्येच आहोत. फक्त आपण थोडासा क्रमांक थोडासा आता आपण कमी केलेला आहे, म्हणजे आता थोडा आपण वरच्या लेवलला गेलेलो आहोत. पहिल्यांदा होता 134, आता आहे आपला 130. 193 देशापैकी आपला मानव विकास निर्देशांकामध्ये आपला नंबर आहे. जगामध्ये 193 पैकी 130वा नंबर आपला HDI मध्ये आहे. मानव विकास निर्देशांकाचा विचार जर केला तर सर्वात आधी उच्च मानव विकास निर्देशांकामध्ये समावेश होतो ते म्हणजे आइसलँडचा, की ज्याचा मानव विकास निर्देशांक आहे 0.72 972 आणि नॉर्वेचा आहे 0.970 आणि सुदानचा आहे 388. म्हणजे अतिशय कमी गटामध्ये यांचा समावेश होतो. आणि त्यानंतर उच्च मानव विकास गटामध्ये आहे स्वित्झर्लंड आहे, डेन्मार्क आहे, जर्मनी आहे आणि स्वीडन आहे. यासारख्या देशांचा समावेश या मानव विकास गटामध्ये करण्यात आलेला आहे. आता या मानव विकास निर्देशांकाचं वैशिष्ट्य काय आहे की मानव विकास निर्देशांक नियमितपणे 2090 पासून संयुक्त राष्ट्र विकास परिषदेच्या कार्यक्रमाच्या द्वारे दरवर्षी हा मानव विकास निर्देशांक तयार करण्यात येतो किंवा त्याचा प्रकाशित करण्यात येतो. या मानव विकास निर्देशांकाची संकल्पना कुणी मांडली तर मानव विकास निर्देशांकाची संकल्पना पाकिस्तानचे अर्थशास्त्रज्ञ महबूब उल हक यांनी विकसित केली आणि ही संकल्पना पुढे मांडण्याचं श्रेय अमर्त्य सेन यांना जातं. म्हणजे त्यांची भूमिका ही त्यापुढे फार महत्वाची आहे. चांगल्या प्रकारचा मानव विकास निर्देशांक येण्यासाठी तीनही निर्देशांक चांगले असणं गरजेचे आहेत. एक म्हणजे प्रदीर्घ आयुर्मान, दुसरं आहे ज्ञानाचे सुगमीकरण आणि तिसरं आहे चांगलं राहणीमान. या तिघांचाही इंडिकेटर जर चांगला असेल तर मानव विकास निर्देशांक हा नक्कीच चांगला येऊ शकतो. म्हणून मानव विकास निर्देशांक उत्कृष्ट, चांगला आणि उच्च दर्जाचा यायचा असेल तर आपल्याकडे 3 निर्देशांक फार महत्वाचे आहेत. एक म्हणजे जीवन निर्देशांक, राहणीमानाचा निर्देशांक आणि आरोग्याचा निर्देशांक. हे तीनही निर्देशांक उच्च कोटीतले असले पाहिजे तरच मानव विकास निर्देशांक चांगला येऊ शकतो. मानव विकास निर्देशांकाचं मूल्य जे आहे हे 0 ते 1 ह्या दरम्यानचं असतं. 0 म्हणजे मानवी विकास झालेला नाही आणि 1 म्हणजे मानव विकास पूर्णपणे झालेला आहे. ह्या दरम्यान त्यांचं मध्य विचारामध्ये घेतलं जातं आणि मानव विकास निर्देशांक हा त्या ठिकाणी त्याचं मूल्यमापन केलं जातं. मानव विकास निर्देशांकामध्ये वाढ जर झाली असं म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये जर आला असेल तर असं गृहीत धरा की मानव विकासाच्या दर्जामध्ये सुधारणा झालेली आहे. मानव विकासाच्या दर्जामध्ये सुधारणा झाली आहे किंवा नाही
हे मानव विकास निर्देशांकावरून स्पष्ट करता येतं. म्हणून मानव विकास निर्देशांक जो आहे तो 0 ते 1 म्हणजे 1च्या वर असेल तर असं गृहीत धरा की मानव विकास दर्जामध्ये सुधारणा झालेली आहे. मानव विकास निर्देशांकाच्या मूल्यावरून म्हणजे मानव विकास निर्देशांकाच्या मूल्यावरून जगामध्ये 4 गटाचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. एक म्हणजे अति उच्च मानव विकास गट, दुसरा आहे उच्च मानव विकास गट, तिसरा आहे मध्यम मानव विकास गट आणि चौथा आहे किमान किंवा कमी मानव विकास गट. आता मानव विकास निर्देशांक 1च्या जेवढा जास्त जवळ जातो तेवढा त्या देशातील मानवाचा दर्जा, त्याचं आरोग्य, त्याचं आयुर्मान, त्याचं राहणीमान हे चांगल्या स्थितीमध्ये आहे असं गृहीत धरलं जातं. आणि मानव विकास निर्देशांक जेवढा 1 पासून दूर जातो म्हणजे 0कडे वळतो, गृहीत धरा की राहणीमानाचा दर्जा खालावलेला आहे, लोकांचं आयुर्मान निम्न स्तरावर झालेलं आहे, लोकांचं राहणीमान खाली गेलेलं आहे, मानव संसाधनाची एकूण परिस्थिती खालावलेली आहे. मग शिक्षणाचा दर्जा असेल, राहणीमान असेल, आयुर्मान असेल हे अतिशय चांगल्या प्रकारे खालावत चाललेला आहे. म्हणजे मानव विकास निर्देशांक अतिशय खाली जात आहे हे आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करता येतं. ही आहे मानव विकास निर्देशांकाची वैशिष्ट्ये. आज आपण या ठिकाणी पाहिले की मानव विकास निर्देशांक कसा काढला जातो, मानव विकास निर्देशांकाची संकल्पना कुणी मांडली, मानव विकास निर्देशांकाचे घटक कोणते आहेत, मानव विकास निर्देशांकाच्या मूल्यमापनावरून जगामध्ये किती प्रकारचे गट किंवा देशाचे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे हे आपण पाहिलं. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की मानव विकास निर्देशांकाची वैशिष्ट्ये कोणती आहेत. त्यानंतर आपण पुढली चर्चा पुढल्या भागामध्ये करूया. तोपर्यंत जय हिंद.